तिसरा दिवस आहे ना, तिसरा आणि शेवट. म्हणजे बरं वाटलं? बरं जेवण बरं वाटलं, राहणं बरं वाटलं, प्रशिक्षणाचे सगळे आता ते तुम्ही चाललेले होते. ते प्रशिक्षणाचा हेतू मुळामध्ये आहे की तुम्ही इथं आल्यानंतर आणि आता जाताना मॉडेलमध्ये फरक असला पाहिजे. येतानाचं मॉडेल आणि जातानाचं मॉडेल याच्यामध्ये फरक असला पाहिजे. तसं वाटतंय का तुम्हाला की आता अजून बदललंय आम्ही? नक्की वाटतंय का? त्याचं कारण असं आहे, परमार्थामध्ये दृष्टांत दिले की कवट जे असतं, ते कवट हत्तीनं खाल्लं की ते दुसऱ्या दिवशी बाहेर येतं, त्याच्या विष्ठेतून ते फुटत नाही. ते तसंच असतं. हत्तीच्या शरीरातून बाहेर आलेलं कवट आणि आज तोडलेलं कवट जर शेजारी ठेवलं तर दोन्ही बाहेरून दिसायला सारखे दिसतात. म्हणजे आजचं ताजं कवट आणि हत्तीच्या शरीरातून बाहेर आलेलं कवट बाहेरून दिसायला सारखे दिसतात, पण फोडल्यानंतर दोन्हीमध्ये फरक असतो. फरक हा असतो की हत्तीच्या शरीरातून जे बाहेर आले, खाल्ल्यानंतर बाहेर आलेलं कवट आहे, त्याच्या आतला सगळा दर आहे तो त्या हत्तीने शोषून घेतलेला, ते मोकळं झालेलं असतं. म्हणजे परमार्थामध्ये जो अंतिम सत्याला प्राप्त होतो त्याच्या आतमध्ये होता दर शिल्लक राहतो. तसं आल्यानंतर, इथं आल्यानंतर आता असं काय वाटतंय का की आपल्या समजा गावाकडे गेलेला तुमचाच मित्र आणि तुम्ही शेजारी शेजारी उभं राहिल्यानंतर काहीतरी कवकामध्ये फरक आहे असं तुम्हाला वाटतं का? इथं आल्यानंतर जरा वेगळे पण, जरा आणखी उदात्त पण, जरा एक करण्याची उर्मी, म्हणजे या 3.5 हाताच्या देहाला परमेश्वराने जन्माला घातलंय, याला काहीतरी अर्थ प्राप्त करून द्यायचा आहे, असं काय वाटतंय का? आधी गेलेल्या आयुष्यात तसंच जगायचं असं काय वाटतं? या 3 दिवसामध्ये असं काही लर्निंग झालंय तुम्हाला असं वाटलं की इथून आता काय असं घेऊन जाणार आहे आणि असं तुम्ही असं काय ठरवलंय का की बाबा ह्या 3 दिवसामध्ये आम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या, अनमोल गोष्टी मिळाल्या? आतापर्यंत वाहून गेलेलं आयुष्य होतं ते असं होतं आणि आता मात्र उरलेलं आयुष्य आहे त्याने वेगळ्या पद्धतीने सांगणार. असं काय डोक्यामध्ये आलंय? म्हणजे उदाहरणार्थ एक कोळी होता, तो पहाटेच्या वेळेला निघाला होता समुद्रात मासे पकडायला, पण त्याचं रोजचं लक्ष असायचं की शुक्राची चांदणी उगवली की तो निघायचा, पण आज चुकून लवकर उठला आणि निघाला. जात असताना तो एका पाय त्याचा कुठल्या तरी एका गाठोड्याला अडकला आणि खाली पडला. तो जातानाच विचार करत होता की आज खूप लवकर निघालोय, बसावं लागणार आहे खूप वेळ काठावर, टाइमपास कसा करायचा. पण त्याच्या पायाला गाठोड लागून पडल्यानंतर त्याच्या असं लक्षात येते की गाठोड आपण घेऊन जातो. तो गाठोड घेऊन समुद्राच्या काठाला जातो, एक एक दगड टाकत राहतो, कारण टाइमपास होत आहे, सूर्य उगवायचा, समोर सूर्य उगवतो आणि शेवटचा दगड त्याचा शिल्लक राहिलेला असतो. तो त्या दगडाकडे बघतो आणि त्याच्या दगडात लक्षात येते की चुकून लक्ष दगडाकडे, आता तो टाकणार आहे तेवढ्या दगडाकडे लक्ष जातं आणि त्याच्या लक्षात येतं की हा हिरा आहे. आणि मग त्याला सुखही होतं आणि दुःखही होतं. सुख या गोष्टीच होतं की एक तरी दगड शिल्लक, एक तरी हिरा शिल्लक आहे. टाकले होते ते सगळे हिरे होते आणि मग आता तो लक्षात येतो की हा हिरा आपल्याला सापडतो. आता जर वाहून गेलेल्या आयुष्याविषयी आपल्याला जर खंत वाटत असेल त्या दगडाची, तर उतू गेलेल्या दुधाविषयी आपण काय बोलू शकत नाही, पण भांडातल्या दुधाचं काय करायचं हे तर करू शकतो. वाहून गेलेल्या आयुष्याविषयी आपण काहीच करू शकत नाही, पण आता राहिलेल्या आयुष्यामध्ये, उरलेल्या आयुष्यामध्ये आमच्या वाट्याला जे दिवस आले असतील किंवा जे क्षण राहिलेले असतील आमच्या वाट्याला, त्या क्षणाचं तरी आम्हाला काय करायचं असं काय मनात आलं आपल्या, म्हणजे ह्या 3 दिवसात कुणाच्या आलं असलं तर शेअरिंग करायला हरकत नाही की बाबा इथे ह्या 3 दिवसाच्या व्याख्यानात मानेवाडीला गेल्यानंतर तिथं जी उर्मी आली त्या उर्मीतून आम्ही गेल्यानंतर आता आमच्या गावाच्या बाबतीमध्ये एवढं करणार. मी असं नाही म्हणत की मानेची वाडीच गेल्या गेल्या तुमच्याकडून होईल, पण एक कोपरा, एक गल्ली आपल्या सामर्थ्यानं आपलं जग सुखी आणि सुंदर करणं म्हणजे यशाची व्याख्या
आम्ही असं करतो की सगळं तुला मिळालं, पण यश कशाला म्हणायचं की मी किती जणांच्या उपयोगी पडलो ते माझं यश आहे. मी माझ्या गल्लीचं उपयोगी पडलो, मी माझ्या गावाच्या उपयोगी पडलो. आपला आपण संसार तर सगळे कुत्रे मांजर डुकर पण करतात ना. हम दो हमारे दो माँ बाप फेक दो, हा दळभद्री संसार तर कुत्रे मांजर डुकर सुद्धा करतात. पण आपल्याला त्याच्यापेक्षा काहीतरी जादा सामर्थ्य दिलं निसर्गात. निसर्गातल्या फॅक्टरीतलं शेवटचं मॉडेल आहे आणि याला निसर्गानं सगळं वैभव देऊन पाठवलेलं. मग हे दिल्यानंतर ज्या दिवशी बोध आम्हाला प्राप्त झाला, आम्हाला कळालं, तर आम्ही कोणत्या परिवर्तनाकडे जातो बंदच करत. सगळं लक्ष त्याच्याकडे. हे काय चित्र एवढं चांगलं. जसं की मी इथे येणाऱ्या मुलांना सांगतो की दरवर्षी येताना एक झाड लावायचं. इथे यायचं असेल तुम्हाला तर एक माणूस व्यसनमुक्त करायचा, एक लायब्ररी नसेल गावातील लायब्ररी चालू करायची. असं दरवर्षी आपण एक टास्क देतो मुलांना. म्हणजे मी युवा शिबिराच्या शेवटच्या दिवशी असे काहीतरी एक वर्षभरामध्ये तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. एकच झाड लावून वर्षात ते सांभाळ, एक पुस्तक वाच, गावात लायब्ररी सुरुवात करतो. तसं मी माझ्या घरात आहे तर मी काय करणार. उदाहरणार्थ मी माझं व्याख्यान एक दिवशी एका गावामध्ये झालं, एका कारखान्यावर झालं गणेश. दुसऱ्या दिवशी त्या गावातल्या लोकांनी, सरपंचांनी, त्या सदस्यांनी निर्णय काय घेतला की आमच्या गावातला संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही आणि सगळ्यांचा मोबाईल बंद राहील. म्हणजे त्या माझ्या व्याख्यानाचा परिणाम काय झाला की त्या गावानं संध्याकाळी 7 ते 9 कंपल्सरी त्या गावाला सोनी गेला तर टीव्ही आणि मोबाईल सगळ्यांची बंद असते. त्याची जबाबदारी काय आहे? त्या गावातल्या पडलेल्या आणि निवडून आलेल्या सदस्यांनी त्या गल्लीमध्ये फिरायचं 7 ते 9. कुणाचा टीव्ही मोबाईल सुरू असेल तर त्याला 5,000 रुपये दंड द्यावा. दंडही करावा लागत नाही कारण सवय लागली. कारण 7 ते 9 टीव्हीची जी चटका. घडणं या शब्दाचा अर्थ काय? विधी ते पाळीत, निषेधा ते गाडीत, माझं कर्मफळे अर्पित पुढे जा. माऊलींची ज्ञानेश्वरीमध्ये उभी काय? एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब किंवा एखादी संस्था ज्यावेळेला उभी राहते त्यावेळेला जे स्वीकारायचं विधी ते पाळीत, त्याचा स्वीकार केला. जे चांगला आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि वाईट आहे त्याचा धिक्कार केला पाहिजे. मग जर त्या लोकांना पटलं काय की मोबाईल आणि टीव्हीनं बरबादी आहे गावामध्ये, तर 7 ते 9 ची वेळ चांगला अभ्यास करण्याची, 7 ते 9 ची वेळ आया बहिणीने स्वयंपाक करण्याची वेळ आहे. 7 ते 9 घरातल्या बापाई माणसांनी चांगला विचार करण्याची वेळ आहे. एकत्र येऊन शेती, शिक्षण, आरोग्यावर ह्या 7 ते 9 चा अनमोल वेळ त्या गावामध्ये आता सुरू आहे. आता त्या गावाला पुढची स्टेज घेतली की आमच्या गावात आता डॉल्बी येणार. लग्नाला वगैरे जो डॉल्बी येतो ना त्याच्यामुळे गावातली माणसाला हार्ट अटॅक येत आहे. जनावरं जर गरोदर असतील तर ती गर्भपात होत आहेत त्यांची त्या डॉल्बीनं, त्या आवाजानं. आता त्या गावाने पुढचा निर्णय घेतलाय विधी ते टाळीत. म्हणजे एकदा नको त्या गोष्टी आपण टाळत गेलो तर हवे त्या गोष्टी टाळू. आठवड्यातून एकदा सोमवारी आमच्याकडे ईर्जित पाळलं जातं. सोमवारी जनावर सोडत नाही. मग सोमवारी गावातलं एक सार्वजनिक ठिकाण ते स्वच्छ करतात. समजा मंदिर असेल, मंदिर आहे सोमवारी, पुढच्या सोमवारी स्मशानभूमी, पुढच्या सोमवारी शाळा सगळ्या गावातल्या. हा मी म्हटलं की हा गतिशील टास्क म्हणजे हे तुम्हाला गाईडलाईनसाठी मी बोललो. तसं तुमच्या मनात काय आलं का त्या माणिकवाडी बघितल्यानंतर, इथे व्याख्यान आल्यानंतर की आम्ही हा टास्क घेणार आहोत. वैयक्तिक पातळीवर हा, सामाजिक पातळीवर हा असो. सर आम्ही गावामध्ये आता अगोदरही काम करतोय, इथेही सांगितलं, अनेक लोकांना सांगतोय सगळ्या भागांना. पण इथं आल्यानंतर आम्हाला माळी सरांनी आणि आमच्या भोसले मॅडमनी इथं 2-3 दिवस आमची संवाद साधला, एक कार्यशाळा घेतली. त्यांना असं वाटलं की आपण सांगत होतो लोकांना, चांगलंच होतं, पण तिथं कुठेतरी कमतरता भासत होती आपल्या सांगण्यामध्ये. पण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथं आता असं वाटतं की सर्वांना असं वाटायला लागले 2 दिवस आम्ही एकामेकाशी संवाद साधल्यानंतर की आता इथून गेल्यानंतर कशा पद्धतीने तो समोरचा माणूस आपल्याला, आपण त्याला सांगत असताना त्याला उपयुक्त काय सांगायचं नेमकं, हे उत्तम प्रकारचं इथं आम्हाला मार्गदर्शन मिळालंय. आणि निश्चित ते मार्गदर्शन घेऊन गेलो तर तो समोरचा माणूस यांनी सांगितलेलं आता आम्हाला ज्ञान दिलंय सर, ते त्याला सांगितलं तर निश्चितच तो 70% पुढे जाऊन उपयोग करू शकतो. एवढं आम्हाला आता इथं महत्त्व वाटायला लागलं या शिक्षणात. गुड लीडरची लक्षणं सांगून बदल करतात का आचरणातून बदल करतात? आचरणात. म्हणजे घरात पोराला सांगायचं मोबाईल वापरू नको आणि आपल्या हातात मोबाईल असेल तर ते पोरगं ऐकणार का? एका 8वीची शिक्षिका घरात पेपर तपासत होती
आणि तिनं निबंध सांगितलं, तुम्हाला जो निबंध लिहायचा आहे तो निबंध लिहा. त्यात पेपर तपासत असताना एका मुलानं निबंध लिहिला होता की मी मोबाईल असतो तर, मी मोबाईल असतो. मग त्या मुलानं काय केलं होतं, मी मोबाईल असतो तर मला माझ्या बाबाने हातात घेतला असतं, मी मोबाईल असतो तर माझ्या आईने मला हातात घेतला असतं, माझ्या बहिणीने मला हातात घेतला असतं, 2-2, 3-3 तास मी त्यांच्या हातात राहिलो असतो. ते तपासत असताना ती शिक्षिका रडायला लागली. नवरा शेजारीच मोबाईलवर होता, नवऱ्याला पिक्चर रडतेच. तर ती म्हटली, बघा ना या पोरानं काय लिहिलं नाही. मग काय लिहिलंय, मी मोबाईल असतो तर, मी मोबाईल असतो तर, मी मोबाईल असतो तर. मग तो नवरा म्हटलं, सांग ना त्या मुलाच्या आई वडिलांना बोलवून सांग ना की बाबा मुलांना असा निबंध लिहिलाय, मोबाईलचा घराचा वापर कमी करा. मग ती आणखीन सोडायला कारण अरे म्हणजे तुमचा माझाच मुलगा आहे, त्यानंच लिहिलंय, तो माझा आपला मुलगा पण आहे, विद्यार्थी पण आपलाच आहे, माझाच विद्यार्थी आहे, आपल्याच मुलाला गेली. मला सांगायचं पोचलं का म्हणजे मी तंबाखू खाणार म्हणून तंबाखू वाईट असते. जेवढे लिडर आहेत या जगामध्ये ते आचरणशील आहे, त्यांचंच प्रभाव आहे. त्यांच्याच वाणीला सामर्थ्य प्राप्त झालंय की ज्यांच्या वाणीला तपाचं सामर्थ्य. नाहीतर मग सगळे साधू संत झाले असते एवढे ज्ञानेश्वरी गात आहे ना. लिडरशिप त्याच वेळेला स्वीकारली जाते की ज्या वेळेला तुम्ही आचरणातून दाखवा. राजेंद्र सिंह राणा गावात पोहोचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पाणी नाही आहे गावात. गावातली तरणी मुलं कर्तबगार माणसं सगळी जयपूरमध्ये उदयपूरमध्ये आहेत आणि गावात फक्त वृद्ध आणि स्त्री आहेत. मूलभूत प्रश्न काय होता, पाणी नाही. पण ते डॉक्टर करत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की पाणी नाही, इथं पाणी कसं वाढू शकतं की जुने त्यांचे जे जोहर आहेत, राजस्थानमध्ये जोहर शब्दाला 2 अर्थ आहेत की राजस्थानमध्ये पूर्वी ज्यावेळेला युद्धाला जायचे हे वीर त्यावेळेला परत यायचे, त्यावेळेला सामुदायिक स्त्रिया जोहर करायच्या म्हणजे सती जायचे, त्याला जोहर असते. आणि तसं पाण्याचा साठा करणारे त्यांचा तलाव आहे, त्याला गाव तलावाला जोहर असतो. तर त्यांच्या लक्षात आलं की इथं पाणी नाही. ते तो जोहर ज्या गावात त्यांची नोकरी होती त्या नोकरीत ते ड्युटी संपली की ते दुपारी जायचे आणि ते जोहरवर काम करायला सुरुवात. एकटेच काम करत. शासनाचा वर्ग 2चा अधिकारी 3 महिने टिकाव खोरं भरून त्या जोहरमध्ये उकरतच होत. त्या गावची बाकीची यायची जे ट्रोलर्स असतात, सध्या जे ट्रोलर्स आहेत तुमच्या गावात पण ट्रोलर्स हे सगळी काठावर आता थकल मग थकल, आता दमल मग दमल. त्याला काय कारण आहे, आमच्या गावचं उकरून ह्याला काय. 3 महिन्यानंतर एक मांगो बाबा नावाचा 82 वर्षाचा म्हातारा डॉक्टरांच्या जोडून बसत, राजेंद्र सिंह राणाच्या जोडून बसत. ते लेकरं हे असं नसतं करायचं, हे असं उकरायचं असतं. मग ह्या दोघांनी उकरायला सुरुवात केली. 6-7 महिन्यानंतर मग आयाबाई आल्या, मग गाव आलं. 18 महिन्यानंतर तो झोपड तयार सगळं. पण 3 महिने एकट्याने संघर्ष केला. 3 महिने हा माणूस स्वतः त्या झोपडमध्ये उतरला. मग त्याला फॉलोअर्स मिळायला 18 महिने लागले. म्हणजे माझ्या चेहऱ्याच्या म्हणतात नाही, माझा चेहरा बघण्यासारखं. आपण कुठपर्यंत आलो, झोपडपर्यंत आलो. कृतिशील लीडर. मी आमच्या प्रशासनातले बॉस सांगत असतो, आपल्याला बॉस व्हायचंय. बॉस व्हायचंय का आपल्याला नाही, आपल्याला लीडर व्हायचं. बॉस आणि लीडर मधला फरक काय, बॉस म्हणतो मी ते म्हणतो ते खरं, ते करावंच लागेल. मीच अंतिम आहे, मीच शहाणा, मला जे कळतं ते कोणाला कळत नाही, ते त्याला काय म्हणायचं, बॉस. आणि लीडर काय म्हणतो, मी नाही, आपण सर्वजण, आपण सगळेजण बरोबर करायचं. वी आणि तो सगळ्यांच्या पाठीमागे असतो, पुढं बाकीच्या नको होतो. बॉस सगळ्यांच्या पुढे असतो. आमच्या प्रशासनामध्ये 4 बॉस असतात. पहिला बॉस असतो तो सुस्त, म्हणजे हे कायम असं चालतं की वाटतं हे जन्माला कशाला आला असं, हे जड पावलं, हे सुस्त असतं. दुसऱ्या प्रकारचा बॉस असतो तो त्रस्त असतो. ज्याच्या केबिन मध्ये कुणी एंट्री केली वास्कर अंगावर येत असते, याला काय चाललेलं असतंय माहिती. बाहेर त्याचा प्रभाव असतो, घरात त्याचा पराभव असतो, कारण तिला त्याचा स्वभाव माहीत असतो. काही बॉस उगाचच व्यस्त असते, 2
मोबाईल, एखादा टॅबलेट तुरु 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 इकडे पळतंय, तुरु तुरु इकडे पळतंय, कायम कामाला मोबाईल. ह्याला कोण विचारतंय? पण ह्याला एवढा जर फोन येत असते तर ह्याला तिकडे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला घेतलं असतं ना हत्यारावर. आणि उगाच त्रस्त व्यस्त दाखवत असतं. एक बॉस मस्त असतो, मस्त बॉस हा लीडर असतो. त्याला माणूस वाचता येतो, त्याला कागद वाचता येतो, त्याला माणसाची दुःख आणि वेदना वाचता येतात. तो गुड बॉस, तो दॅट इज लीडर असतो. त्याला समजतं की कुठली ट्रीटमेंट कोणाला द्यायची. म्हणजे आता जर तुम्ही ठेवलं असेल बदल या शब्दाचा अर्थ, आपण मेहंदी कधी बघितली असेल, मेहंदीचं पान हिरवं असतं, पण त्याच्यामध्ये कात घातला, त्याच्यामध्ये काही मिश्रण केलं, त्या हातावर ज्या वेळेला मेहंदी आम्ही लावतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ती लाल होते. हिरवी मेहंदी लाल मध्ये होण्याचं परिवर्तन आहे. ते परिवर्तन या 3 दिवसांनी झालं. माझा आतापर्यंत सांगण्याचा उद्देश आहे की आलेलं मॉडेल आणि जाणारं मॉडेल प्रकार आणि फरक आहे. की काही तुमच्यातले आहे ते की स्टार्ट आहे, की दिला की चालू, पण काही किक स्टार्ट असतात, रोज लावतो मला चला 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 चला. आता आपलं आपण निरीक्षण करायचं, आपण की स्टार्ट आहे तर किक स्टार्ट आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न जाता बालपणी सर्वज्ञता होईल. जन्मताच काही समाजसेवक असतात, जन्मताच लीडर असतात, त्यांना कुठल्या ट्रेनिंगला जावं लागत नाही, ते स्वयंभू असतात. त्याला एक खूप सुंदर दृष्टांत आहे की होमा नावाचा पक्षी आहे पृथ्वी तलावर. तो पक्षी मेल्यावरच जमिनीवर त्याचं शरीर पडतं. तो जन्मालाही अवकाशामध्ये येतो, तो जगतोही अवकाशामध्ये, आणि मेल्यानंतर त्याचं शरीर पडतं. त्या मादीला, होमा नावाच्या पक्षीच्या मादीला ज्यावेळेला अंडी तयार झाली, त्याचं भान होतं, त्यावेळेस ती उंच आकाशामध्ये जाते. आकाशामध्ये गेल्यानंतर ती अंड घालते. अंड अवकाशामध्येच फुटतं. फुटलेल्या अंडातनं पिलूही अवकाशामध्ये बाहेर पडतं. ते पिलू खाली 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 येतात आणि आता जमिनीला स्पर्श करणार, तेवढे त्याला ज्ञान होतं की अरे मी त्या कुळात जन्माला आलोय, की आम्ही मेल्यानंतर जमिनीवर पडतो. त्या क्षणाला ते भरुर दिशा आकाशात उडतं, ते मरेपर्यंत अवकाशामध्ये राहतं. ते जन्मताच आहे. पण आम्हाला शिकून सवरून काही करून आता भान आल्यानंतर मग आता हे 3 दिवसामध्ये जे ज्ञान झालंय त्याच्यामध्ये 3 गोष्टीत फरक होणं अपेक्षित आहे ट्रेनिंगमध्ये. नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड. नॉलेजमध्ये इथं यायच्या अगोदर काय नॉलेज होतं माझ्याकडे, माझ्या कुठल्या इन्स्टिंक्ट्स जाग्या झाल्या, आता जाताना मी झालंय का, माझ्यामध्ये बदल झालाय का, नॉलेजमध्ये बदल झालाय का, माहितीमध्ये बदल झालाय का, स्किल कौशल्यामध्ये माझ्या बदल झालाय का, आणि ॲटिट्यूडमध्ये माझ्या बदल झालाय का. ट्रेनिंग नंतर या 3 गोष्टी होणं अपेक्षित. पण नॉलेजचं रूपांतर आता इथं हा 3 दिवसाचा कुठलं फाउंडेशन आपण खर्च करताय तुमच्यावर? JSW हा तुमच्यावर म्हणजे इट इज एक्सपेंडिचर ऑर इन्व्हेस्टमेंट. हा तुमच्यावर खर्च केलाय का गुंतवणुकी? हा गुंतवणूक. खर्च आणि गुंतवणुकीमध्ये फरक काय? ही गुंतवणूक आहे. मनुष्य संसाधनामध्ये तुमच्यामध्ये ही गुंतवणूक आहे की ह्या निमित्तानं तुम्ही ज्या गावातून आला त्या गावामध्ये 1 वर्ष 2 वर्षानंतर प्रचंड परिवर्तन होतं. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन, हाऊ यू मॅनिफेस्ट दॅट इज द क्वेश्चन. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. जेवढे महान लोक या जगामध्ये झाले त्यांना जे सामर्थ्य दिले निसर्गानं तेच सामर्थ्य आम्हाला दिलं. फक्त आम्ही आमचं सामर्थ्य कुठल्या गोष्टीसाठी वापरलंय, म्हणजे आम्ही आमचा विकास कोणत्या गोष्टीसाठी केला. जगात 4 प्रकारची माणसं, अयशस्वी माणसं. चौथी ही जन्माला येतात, जगतात, मरतात. मी का जन्माला आलोय की त्यांना मरेपर्यंत कळत नाही. मी का जन्माला आलो, वाय, मी कशासाठी जगतोय हे त्यांना कळत नाही. येतात, जगतात, मरतात. ट्रेनिंग मध्ये सुद्धा हे मॉडेल असते का अयशस्वी. ती येते, बसते, जाते. आलेल्या दिवसापासून त्याच खुर्चीत असते. खुर्ची सुद्धा बदलते. जेवायला गेलं तर ती त्याच खुर्चीत बसलेलं असते, तिथंच बसलेलं असतं. संडासला जरी गेलेलं असलं कॉमन संडासमध्ये तर त्याच संडासमध्ये ते जाते. त्याला काय माहित नसते का आम्ही कशासाठी आलोय, का बसलोय, हे अयशस्वी असते. म्हणजे कळतच नाही की काय जन्मावर एवढा अनमोल देह, एवढं विलक्षण अद्भुत मानवी आयुष्य, एवढं विलक्षण मानवी आयुष्य, पण त्याला कळत नसते. सॉल्मन ग्रँडी सारखंही जगते. सोमवारी जन्माला येते, मंगळवारी मोठं होते, बुधवारी लगीन करते, गुरुवारी ह्याला पोर होते, शुक्रवारी आजारी पडते, शनिवारी लईच आजारी पडते, आयतवारी
काहीच नाही. तसं इथं आल्यापासून ते तिथंच आहे, अजिबात फरक पडलेला नाही. एखाद्याला विनोद केल्यानंतर ते हसलेलं नाही, एखादं सिरियस थिंग असेल तर सिरियस झालेलं नाही, एखादा रडवणार असेल तर ते रडलेलं नाही. ठोकळा 4 एअरटेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड घ्यायचं आल्यापासून. म्हणजे त्याच्या आयुष्यावर आजपर्यंत कशाचाही परिणाम झालेला ना, सुखाचा ना दुःखाचा. आपलं जेस फाउंडेशन चला चला बसलं बसलं, काहीही फरक पडलेला नाही. नर्मदेचा गोठा हे चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग सांगतो आणि लक्ष नसतं. त्याच्यापेक्षा वरचं डुप्लिकेट अपयशी, त्याला कळतं की मानवी जीवन अनुभव आहे, काहीतरी मला करायचं, पण त्याला एक जडत आलेलं असतं एनर्जी. काय फरक पडणार आहे माझ्याच्या, हे असंच चालायचं. हे डुप्लिकेट आहे, हे असंच चालायचं. म्हणजे कायम निगेटिव्ह असेल. ह्याच्याजवळ बसलं की कधी उत्साह कुणाला देणार नाही. म्हणजे आलेला असलं तरी त्याची बॅटरी डिस्चार्ज झाली पाहिजे. कायम नकारात्मक. ह्याच्याजवळ बसले की अख्ख्या दुःखाची कादंबरी सांगत असतो, अख्ख्या वेदनेच्या कविताच सांगत असतो. तुम्ही एकमेकाकडे बघू नका, जर त्याला वाटलं एकमेच आहे शंका डुप्लिकेट अपयश. विकासच होऊ द्यायचा नाही. मी आता शेती करतोय गेले 7 वर्ष. भांगलायला माझ्याकडे बायका आहे. एखादी पात घेऊन अशी पुढे गेली की मागची तिला असं दगड मार, तुझं काय पुतळा बांधायचा. हे डुप्लिकेट. आपण पण करायचं नाही आणि दुसऱ्याला पण करू द्यायचं नाही. आणि चेहरा यांचा कधीच उजळलेला नसतो. गुड लीडर हा कायम हसत असतो, म्हणजे त्याचा चेहरा प्रफुल्लित असतो. कारण कम्युनिकेशनचं सगळ्यात पहिलं जर कुठलं स्किल असेल तर प्रसन्न चेहरा. विवेकानंद असं म्हणतात की दुर्मुखलेला चेहरा म्हणजे हा रोग आहे. दुःखी चेहरा हा रोग आहे. तुम्ही ज्या वेळेला दुःखी असाल, चेहरा थोबाड रोगानं ग्रस्त असेल, त्यावेळेला तुम्ही समाजात जाऊ नका, कारण तुम्हाला समाजात रोग पसरवण्याचा अधिकार नाही. कम्युनिकेशनचं पहिलं स्किल कुठलं असेल तर हसरा चेहरा. इव्हन विज्ञान सुद्धा सांगतं की 4 प्रकारचे हार्मोन्स आहेत ते तुम्हाला हसरट म्हणजे आनंदी ठेवतात. त्याच्यातलं सोरोटिनिन नावाचा हार्मोन आहे. तुम्ही खोटं जरी हसला तरी ते सिक्रेट होतं, म्हणून त्याने हसायला सांगितलं. कम्युनिकेशनचं स्किल मी आपल्याला त्याच्याविषयी होतो की विन विन सिच्युएशन मध्ये कम्युनिकेशन करणं. तो मला कोणी भेटायला आला तर चेहरा प्रसन्न ठेवा. 4 एअरटेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड ठेवू नका. डुप्लिकेट अपयशी माणसाची आपण लक्षणं सांगितली, स्वतःही करत नाही. आता डुप्लिकेट यशस्वी माणसं करणार गाव आणि ह्याचं नाव, म्हणजे मागच्या वाणीनं करायचं सगळं काम आणि ह्याला जाऊन लक्ष घ्यायचं. मी त्यांना घेऊन सुद्धा जात नाही. डुप्लिकेट यशस्वी माणसं कोण असतात की पुढे करतात, साहेबाच्या पुढे करतात, आणखी कोणाच्या पुढे करतात. म्हणजे यांचं ब्रीद वाक्य असतं डुप्लिकेट यशस्वी. नाही तर म्हणायचं नाही, करायचं तर नाही. म्हणजे मी अधिकारी असताना काही अधिकारी यायचे, मी त्यांना जर काम सांगितलं नाही, ती म्हणणार येस सर येस सर येस सर. आठवड्यानंतर त्यांना विचारले, ती म्हणणार नो सर नो.